शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, परंतु ह्या शेतकऱ्याला त्याने पिकवलेल्या पिकाचा म्हणावा तसा हमीभाव मिळत नाही. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा क्षण घेऊन आलेला आहे. राजुरी या गावामध्ये विनयशील कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरी इथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेड हमीभाव खरेदी सेवा केंद्र राजुरी या गावामध्ये सुरू होत आहे आणि याविषयीची अधिकची माहिती आपण संचालक मंडळाकडून जाणून घेणार आहोत. विनयशील कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज राजुरी या गावामध्ये विनयशील हमीभाव खरेदी सेवा केंद्र इथे सुरू होत आहे. याचे संचालक मंडळ आपल्यासोबत आहे, अध्यक्ष आहेत आपल्यासोबत. सर, हे जे सेवा केंद्र तुम्ही इथं सुरू केले आहे ते सेवा केंद्र सुरू करण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल? या सगळ्या भूमिकेमागं विनयशील कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीची भूमिका हीच होती की आपल्या जुन्नरच्या पूर्व पट्ट्यामध्ये इथून पूर्वी कधीच हमीभाव केंद्र हे सुरू झालेले नव्हते. आता हमीभावाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची जी फसवणूक व्हायची की कमी दराचे भाव मिळायचे, चांगल्या दर्जाचं सोयाबीन असून देखील त्यांची प्रतवारी कमी केली जायची आणि खाजगीकरणामध्ये सगळा या विक्री केली जायची. तर ह्या सगळ्यामध्ये आता ह्या केंद्राच्या निमित्ताने त्यांना हमीभाव मिळणारे, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांना जोडलं जाणारे, हा ह्या सगळ्या याच्या मागचा उद्देश आहे. सर, हे जे सेवा केंद्र सुरू केलं आहे तुम्ही, त्यामध्ये कोणत्या प्रकारचं कामकाज चालू असणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पिकांची खरेदी केली जाणार आहे? नमस्कार, मी स्वप्नील हाडवळे. आपण विनयशील मार्फत नाफेड या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्यामार्फत एक हमीभाव केंद्र सुरू केले आहे. हमीभाव केंद्र म्हणजेच की इथून मागं सगळीकडे हमीभाव केंद्र असायचं, पण त्याच्यामागचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत गेला नाही. हमीभाव म्हणजे काय, तर शासनाने ठरवलेल्या मूल्यांप्रमाणे एक वाजवी दर काढला जातो आणि त्या दराप्रमाणे खरेदी केली जाते. तर ती एक संकल्पना आपण इथे विनयशील मार्फत राबवणार आहोत. तर त्यामध्ये असं की शेतकऱ्यांनी त्यांचा माल घेऊन यायचा आहे आपल्या केंद्रावरती आणि त्याचं इथे आल्यानंतर त्याची प्रतवारी होणार. त्याच्यामध्ये काय असेल ते शासनाच्या निकषांप्रमाणे त्याची खरेदी होईल आणि खरेदी झाल्यानंतर त्याचं जे काही पेमेंटची प्रोसेस, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना हे आहे की शासनाचं आहे, मग त्याच्यानंतर आम्हाला त्याचं मोबदला लवकर भेटणार की नाही असं काही. तर आम्ही फक्त माध्यम आहोत आणि जे काही चाललंय ते पूर्ण शासनामार्फत चाललेलं आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांनी आणल्यानंतर आम्ही फक्त त्याचं जे शासनाने निकष दिलेत त्याप्रमाणे त्याचं प्रतवारी करून आणि त्या निकषांमध्ये बसवून आम्ही तो माल शासनाला पोहोचवणार आणि शासनाकडूनच शेतकऱ्याच्या जे आपलं DBT लिंक खातं आहे त्या खात्यावरती त्याचं पेमेंट लवकरात लवकर शासनामार्फत DBT लिंक खात्यामध्ये जमा होईल. पूर्ण प्रोसेस आहे आणि यामध्ये आता सध्या आम्ही सोयाबीन ॲड केलेलं आहे. हळूहळू जसं सोयाबीनची म्हणजे जसं गव्हर्नमेंटनी जसे हे करेल, निकष आणेल किंवा जशी पिकं आणेल त्या याच्यामध्ये हमीभावामध्ये, त्याप्रमाणे आम्ही पुढची पिके इथल्याप्रमाणे इन्क्लूड करत जाऊ. धन्यवाद. राजुरी गावचे कृषी सहाय्यक अधिकारी सर आपल्यासोबत आहेत. सर, नाफेडच्या अंतर्गत भरपूर साऱ्या योजना ह्या राबवल्या जातात, त्यातूनच आज इथे एक सेवा केंद्र सुरू होत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे? निश्चितच मॅडम, याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सोयाबीनला जो बाजारभाव कमी किंवा जास्त प्रमाणात मिळत होते, आता शासनातर्फे त्यांना एक हमी भाव प्राप्त झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मालाला आर्थिक स्थैर्य निर्माण होऊन शेतकऱ्यांना आपला माल योग्य दरात शासनाकडे विकण्याची म्हणजे एक हमी त्यांना प्राप्त होईल आणि शासनामार्फत मिळणाऱ्या या सुविधेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. तसेच लाभ घेण्यावेळी प्रत्येक सोयाबीन पिकाची ई-पीक पाहणी नोंदवणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे किंवा हे कंपल्सरी असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणीची नोंद करणे गरजेचेच आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करू इच्छितो की आपला सोयाबीन विनयशील फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्याकडे विक्रीसाठी आणावा. सर, सोयाबीन बरोबरच अजून कोणकोणत्या पिकांची इथे खरेदी केली जाणार आहे आणि त्याचा देखील हमीभाव कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार? मॅडम, मुख्यतः खरीप हंगामामध्ये आपल्याकडे सोयाबीनचं उत्पन्न जास्त होत असतं. तसेच रब्बी हंगामामध्ये हरभरा असेल, ज्वारी असेल
आणि गहू असेल या पिकांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात यावा. या सेवा केंद्राचं आज उद्घाटन झालं आहे आणि आज पहिल्या दिवशी आज एक शेतकरी हे त्यांच्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी या सेवा केंद्रात आले आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, आज तुमच्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी तुम्ही या केंद्रात आला आहेत. काय सांगाल, तुम्हाला कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे? फायदा असा होणार आहे की खरं म्हणजे स्थानिक खरेदीदार सगळ्यात महत्त्वाचं मिळालेला आहे. लोकांना इकडे तिकडे घेऊन जायचं आहे आणि व्यापाऱ्यांची जी मनमानी होती कमी बाजारभाव द्यायचे सोयाबीनला, ते आता होणार नाही. आणि शासनाचा जो हमीभाव आहे तो हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. खऱ्या अर्थाने तो सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांचा होणार आहे. बाबा, राजुरी गावचे एक उत्कृष्ट बागायतदार शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे. काय सांगाल, आज या सेवा केंद्राच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही इथे आलात, काय सांगाल याबद्दल? इथं आम्हाला जवळ ट्रान्सपोर्टला जवळ पडेल ना, म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा. बाबा, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला म्हणावा तसा बाजारभाव मिळत नाहीये आणि यासाठीच शेतकऱ्यांचा एक फायदा व्हावा यासाठी इथं एक सेवा केंद्र सुरू होतं, याबद्दल काय सांगाल? हे सेवा केंद्र चालू झाल्यामुळं शेतकऱ्यांचा तर फायदा होणारच आहे. पण या महाराष्ट्र सरकारने जे हे नाफेडचं समजा चालू केलेलं आहे, तर त्यामध्ये आमच्या राजुरी गावचे काही तरुण मंडळी यांनी जे विनयशील प्रोड्युसर कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आज आणलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याच ठिकाणी आणून सोयाबीन घालावं अशी माझी इच्छा आहे. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.